नमस्कार, मी सुषमा फडके, कोचरेकर मास्तर या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मागच्या भागात मी तुम्हाला व्हेन आणि व्हाईल ह्या दोन शब्दांचा अर्थ आणि तो कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा केव्हा होतो हे विस्तृत सांगितलं होतं. आज आपण जरा पुढच्या टप्प्यात जातोय. व्हेन आणि व्हाईल हे शब्द कधी कसे वापरायचे हा पुढचा टप्पा जाऊया. मी मागच्या वेळेला असं बोलले होते की व्हेन हे एक घटना घडत असताना होतं. इथे आपण शिकणार आहोत ते हे की मी जे वाक्य वाचते ते नीट लक्षात ठेवा. दोन वेगळ्या घटना एकाच वेळी घडताना दोन्ही सर्वात जी छोटी घटना असते तेव्हा व्हेन वापरायचं आणि मोठ्या घटनेच्या आधी व्हाईल वापरायचं. म्हणजे कसं ते आपण उदाहरणासहित पुढे शिकूया. पण एक लक्षात घ्या, छोटी घटना घडते तेव्हा व्हेन, मोठी घटना घडते तेव्हा व्हाईल या शब्दाचा उपयोग करायचा. आता पहिल्या आपण उदाहरणाकडे वळूया. इथे असं वाक्य लिहिलेलं आहे, व्हेन द बेल रँग आय वॉज स्लीपिंग. आधी मराठीत अर्थ समजून घ्या. जेव्हा बेल वाजली तेव्हा मी झोपलो होतो. हा झाला भूतकाळ. आता ह्या भूतकाळात व्हेन द बेल रँग, इथे बेल जी वाजते ती कमी कालावधीसाठी वाजते आणि झोपणे ही क्रिया बराच वेळ होते. आपण रात्री कमीत कमी 6 ते 7 तास झोपत असतो, परंतु बेल किती वेळ वाजते? 1 मिनिट सुद्धा वाजत नाही. बेल वाजायचा कालावधी अगदी छोटा असतो. जेव्हा छोटा कालावधी आपण जेव्हा सांगतो तेव्हा व्हेन हा शब्द वापरायचा. म्हणून व्हेन द बेल रँग आय वॉज स्लीपिंग. स्लीपिंग झोपणं कालावधी मोठा आहे. मोठा कालावधी आणि छोटा कालावधी एकाच वेळेला घडतायत हे लक्षात घ्या. दोन घटना एकाच वेळी घडत असताना असं आपण सांगतोय. दोन घटना वेगवेगळ्या वेळेला घडत नाहीत, वेगवेगळी माणसं करत नाहीत. दोन घटना एकाच वेळी घडतायत. मी जेव्हा झोपलो होतो तेव्हा बेल वाजली. बेल वाजण्याचा काळ हा अतिशय छोटा आहे, परंतु झोपण्याचा काळ मात्र बराच मोठा आहे. सो मोठा काळ, छोटा काळ घडते एकाच वेळेला. पण जेव्हा छोट्या काळासाठी वापरलं जातं छोटी घटना तेव्हा व्हेन वापरतो. आता व्हाईल केव्हा वापरतो? व्हाईल आय वॉज स्लीपिंग द बेल रँग. मोठ्या काळासाठी व्हाईल हा शब्द वापरला जातो. इथे हेच वाक्य आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे की मोठ्या घटनेसाठी व्हाईल वापरायचं. सो व्हाईल आय वॉज स्लीपिंग द बेल रँग, जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा बेल वाजली. परत कालावधी तोच आहे. झोपण्याचा कालावधी मोठा आणि बेल वाजण्याचा कालावधी छोटा. पण तुम्ही जर इथे व्हेनचा वापर केला तर ते अत्यंत चुकीचं इंग्लिश होईल. सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं, व्हेन आय वॉज स्लीपिंग द बेल रँग. पूर्ण चुकीचं वाक्य आहे. जेव्हा मोठा कालावधी आहे तेव्हा व्हाईल हाच शब्द वापरायचा. हा आणि हाच. व्हाईल आय वॉज स्लीपिंग कालावधी मोठा, व्हाईल शब्द द बेल रँग कालावधी छोटा. इथे व्हेन वापरायचं नाही. असंच आपण दुसरं उदाहरण घेऊ. व्हेन हर डॉग बार्क शी वॉज रीडिंग. ती जेव्हा वाचत होती तेव्हा तिचा कुत्रा भुंकला. आता ह्यात मोठा कालावधी कोणता? अर्थातच वाचण्याचा. वाचण्याचा कालावधी हा बराच मोठा आहे. तो 2 तास असू शकतो, 1 तास असू शकतो. परंतु कुत्र्याचं भुंकणं हे काही छोट मर्यादित कालावधीसाठी आहे. 1 मिनिट असेल, अगदी जास्तीत जास्त 1.5 मिनिट असेल. हा कालावधी छोटा आहे. आपलं वाक्य काय आहे? आपला नियम काय आहे? तर छोट्या कालावधीसाठी व्हेन वापरायचा, मोठ्या कालावधीसाठी व्हाईल वापरायचा. सो व्हेन द बार शी वॉज रीडिंग कालावधी मोठा, कालावधी छोटा, तेव्हा आपण व्हेन वापरलं. मग व्हाईल केव्हा वापरायचा? मोठ्या कालावधीसाठी. मोठा कालावधी कोणता आहे? रीडिंग. वाक्य कसं झालं? हेच वाक्य व्हाईल वापरून. तर व्हाईल शी वॉज रीडिंग
हर डॉग बार्क. ती वाचत होती तेव्हा कुत्रा भुंकला. परत सांगते इथे, व्हेन शी वॉज रीडिंग हर डॉग बार्क अत्यंत चुकीचं इंग्लिश आहे. सो वाक्य कसं असायला पाहिजे? व्हाईल शी वॉज रीडिंग हर डॉग बार्क. आपण मराठी माणसं ही चूक करतो. त्यामुळे हा नियम लक्षात ठेवायचा की जेव्हा एकाच कालावधीत दोन घटना घडत असतात तेव्हा त्या दोन घटनेत ज्याचा कालावधी मोठा असतो तेव्हा व्हाईल वापरायचं, ज्याचा कालावधी छोटा असतो तेव्हा व्हेन वापरायचं. यावरून तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात आली असेल की व्हेनची सुरुवात होते छोट्या कालावधीसाठी, वाक्याची सुरुवात व्हेननी होते. मोठ्या कालावधीसाठी जेव्हा व्हाईल वापरतो वाक्याची सुरुवात व्हाईलने होते. पुन्हा एकदा बघूया आपण तिसरं वाक्य. व्हेन रीमा स्प्रेन्ड हर लेग शी वॉज जॉगिंग. अर्थ काय? स्प्रेन म्हणजे मुरगळणे. तर ती रीमा जेव्हा जॉगिंग करत होती तेव्हा तिचा पाय मुरगळला. आता परत तेच मी सांगते पुन्हा एकदा, जॉगिंग करण्याची क्रिया जास्त कालावधीसाठी आहे. पाय मुरगळण्याची क्रिया हार्डली अर्ध्या मिनिटासाठी असेल कदाचित. त्यामुळे छोटा कालावधी कोणता आहे? तर पाय मुरगळणे. पाय मुरगळण्यासाठी छोटा कालावधी, परत आपला नियम, तेव्हा व्हेन वापरायचं. सो व्हेन रीमा स्प्रेन्ड हर लेग, तिचा पाय मुरगळला, छोटा कालावधी. शी वॉज जॉगिंग, मोठा कालावधी. मोठ्या कालावधीने सुरू होणारं वाक्य जेव्हा येतं तेव्हा व्हाईलचा वापर करायचा. परत मी सांगते, व्हाईल रीमा वॉज जॉगिंग रीमा स्प्रेन्ड हर लेग. याचा अर्थ जेव्हा रीमा जॉगिंग करत होती तेव्हा तिचा पाय मुरगळला. जॉगिंग मोठा कालावधी, एकाच वेळेला घडणाऱ्या दोन घटना. जॉगिंग करत असताना पाय मुरगळला छोटी घटना. जॉगिंग करणं मोठी घटना. मोठ्या घटनेच्या आधी व्हाईल वापरला. परत हेच वाक्य तुम्हाला सांगते, जी चूक आपण मराठी माध्यमातली माणसं करतो ते म्हणजे व्हेन रीमा वॉज जॉगिंग शी स्प्रेन्ड हर लेग. चूक आहे, अजिबात बरोबर नाही. व्हाईल रीमा वॉज जॉगिंग शी स्प्रेन्ड हर लेग असंच व्हायला पाहिजे. सो मित्रांनो, व्हाईल आणि व्हेन दोन्ही एकाच वेळेला वापरू शकतो, वाक्य बरोबर असतं, परंतु आपण व्हेनचा गैरवापर करतो. नियम कायम लक्षात ठेवा, विसरू नका की छोट्या घटनेसाठी व्हेन, मोठ्या घटनेसाठी व्हाईल. बरं, हा नियम कोणत्याही काळासाठी लागू होतो. असं नाही की भूतकाळ आणि वर्तमान काळ, म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, तिन्ही काळासाठी नियम एकच. काळानुरूप नियम बदलत नाही. आपण अजून एक वाक्य घेऊ अभ्यासासाठी. When the guest entered, we were watching TV. आता हा झाला भूतकाळ, चालू भूतकाळ, दोन्ही आलं. When the guest entered, पाहुणे जेव्हा आमच्याकडे आले, we were watching TV. यातला छोटा काळ कोणता आहे? पाहुणे येण्याचा, 1 मिनिटाचा कालावधी. घटना एकाच वेळी घडतायत, एक मोठी घटना, एक छोटी घटना. टीव्ही बघण्याची क्रिया मात्र किती वेळ चालू आहे? कितीही वेळ चालू आहे. आपण 3 तासाची एक मूव्ही बघत असू, त्यामुळे ही मूव्ही जी बघण्याची क्रिया आहे ती जास्त वेळ चालू आहे, मोठा कालावधी आहे. मोठा कालावधी जर घ्यायचा असेल तर व्हाईल वापरावं लागतं. हा आपला नियम आपल्याला सांगतो. हे वाक्य कसं होईल जर का आपण व्हाईल वापरलं? व्हाईल वी वेअर वॉचिंग टीव्ही द गेस्ट एंटर्ड. टीव्ही बघण्याचा कालावधी मोठा आहे, व्हाईल वापरायचं. द गेस्ट एंटर्ड हे नंतर येतं कारण ते छोटा कालावधी आहे. चूक कुठे करतो? परत लक्ष द्या. व्हेन वी वेअर वॉचिंग टीव्ही द गेस्ट एंटर्ड, अत्यंत चुकीचं इंग्लिश. असं म्हणायचं नाही. व्हाईल वी वेअर वॉचिंग टीव्ही द गेस्ट एंटर्ड. तर मित्रांनो, व्हेन आणि व्हाईल हे दोन्ही शब्द एकाच वेळेला वापरू शकतो, एका पद्धतीने वापरू शकतो, कोणत्याही काळासाठी वापरू शकतो. 2 घटना एकत्र चालू असताना वापरू शकतो. मोठी घटना आणि छोटी घटना, दोन्ही घटना एकाच वेळा घडतायत, पण जेव्हा छोटी घटना आधी येतो तेव्हा व्हेन वापरायचा,
जेव्हा मोठी घटना आधी घेतो तेव्हा व्हाईल वापरायचा हा नियम कायम डोक्यात ठेवा. मी तुम्हाला परत एकदा सांगते, अशी वाक्य तुम्ही तयार करा, इंग्लिश शिकत राहा आणि कायम कोचरेकर मास्तर बघत राहा. बाय बाय.